हॅलो. हो, आमचेच गेस्ट आहेत. अहो, गावाकडून आलेत ते. हो, मी बघते. नाही होणार सोसायटीला काही त्रास. ठेवा फोन. काय माणसं आहेत ही. त्यांना त्रास देणं दरवेळेला माझ्याच अंगाशी येते. तुला का हसू येतं एवढं? बघ बघ कशी माणसं आहे ती. कुणाच्या घरात कसं वागावं इतकी सुद्धा अक्कल नाही यांना. सोसायटी मधून फोन येत आहेत मला. कोण येथे, काय बाजार मांडलाय यांनी, काय सांगू त्यांना. खरं तर मला अजून 1 तासभर त्यांना बाहेर ठेवायचं होतं, पण आता मलाच त्यांना आणावं लागणार आहे. तू काय बघतेस माझ्या तोंडाकडे? चल निघ इकडनं. हॅलो. हा हॅलो मॅडम, सोसायटी मधून कंप्लेंट येत आहेत. हो कळतंय मला. येते मी खाली. हो 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 चालेल. ओके. हॅलो मॅडम, एक सांगू का? काय? मॅडम आओ, ही माणसं खूप चांगली. तो कशाला त्रास देता यांना? खरंच असं वाटत होतं की असं किती वेळ बसावं लागतंय, पण पाणीपुरी आणि आईस्क्रीम आल्यावर मज्जा आली. सगळा कंटाळा गेला. आता अजून त्यांना उशीर झाला तरी काही हरकत नाही. सिद्धू, मी तर म्हणते त्यांना उशिराच यायला सांग. अहो म्हणजे आपण गेटवे ऑफ इंडिया किंवा नॅशनल पार्क फिरून येऊ ना. अगं ते दादरला मोठं मार्केट आहे, तिथे जाऊ, खरेदी करू. विनायकाला पण जाऊ. आदिती आली. अगं बाई, ये ग बाई. सॉरी, खरंच सॉरी. तुम्ही सगळे पहिल्यांदा माझ्या घरी आलेत आणि तुम्हाला असं बाहेर थांबावं लागलं. मला माहिती आहे तुम्हाला खूप राग आला असेल ना माझा. हो हो, तू आलीस ना त्याचा राग आला असेल आता सगळ्यांना. अगं आता सगळे म्हणत होते की आदितीला आणखीन उशिरा येऊ देत, म्हणजे आपण मस्त मुंबई दर्शन करू. तेवढ्यात तू आलीस. आता अदिती आली आहे तर आपण तिला घेऊन जाऊ ना मुंबई दर्शन करायला. अगं नानी, आदिती आली तर आपण तिच्या घरी जाऊया ना. त्यासाठी तर आलोय ना आपण गुळपोळीहून. अरे हो, एवढी गैरसोय झाली तुमची, पण तरी सुद्धा इतके आनंदी आहात. हे सगळं तात्यांमुळे. कुठल्याही प्रसंगात आनंदी कसं राहायचं हे तात्यांनी शिकवलं. का थांबवलं तुम्ही यांना? त्यांनी सांगितलं ना तुम्हाला, तरी सुद्धा का आज जाऊ दिलं नाही तुम्ही? अहो पण मॅडम, मला सांगितलं होतं कुणाला यात सोडायचं नाही म्हणून. कोणी सांगितलं असं? आणि हे सगळे कोणीही नाहीयेत, माझी माणसं आहेत ही. मॉमने सांगितलं होतं ना तुम्हाला आमच्याकडे गेस्ट येणार आहेत म्हणून. अदिती बाळ, जाऊ दे ना आता. तू आली आहे ना, मग झालं तर. हो अदिती, आता हा विषय इथेच बंद करू. चल आज जाऊया. नाही मोठ्या बाई, यांनी तुम्हाला बाहेर थांबवून तुम्हा सगळ्यांचा अपमान केलाय. अदिती, अशा माणसांशी वाद नाही घालत बसायचा. आमच्या गेस्टचा अपमान करतोस. इतकी चांगली माणसं आहेत, त्यांना इतक्या वेळ बाहेर उभं करतोस. काल रात्री मी सांगून गेले होते की आमची माणसं येणार आहेत, त्यांना आतमध्ये घ्या, घरात नेऊन बसवा. त्यासाठी एक्स्ट्रा पैसे दिले होते ना मी. पण मॅडम, आता मला कारण नको आहेत. नाईट वॉचमननी निरोप दिला नव्हता. थांब, सोसायटीच्या ऑफिस मध्ये जाऊन तुझी कंप्लेंट करते. तुला नोकरीवरूनच काढून टाकते. हो नाही मॅडम, नको. अहो प्लीज असं नका करू मॅडम. वाटल्यास मी या सगळ्यांची माफी मागतो मॅडम, पण नोकरीवरून नका काढू मॅडम. मी तुमच्या पाया पडतो. एक मिनिट, आता माफी मागून काय उपयोग आहे? ते एवढ्या लांबून. गाव कोणतं तुमचं? गुळपोळी. हा,
गुळपोळीहून एवढ्या लांबून इथपर्यंत प्रवास करून ते इथे आलेत. माहितीये का गुळपोळी कुठे? कधी नाव तरी ऐकलंस? वेणबाई नका असं करू काही. चूक कबूल केली ना त्याने. जे झालं ते झालं. किती चांगले आहात हो तुम्ही. बघ ते म्हणतात म्हणून सोडून देते तुला, पण परत अशी चूक व्हायला नकोय. नाही होणार मॅडम. मी सुद्धा तुम्हा सगळ्यांची माफी मागते. तुम्ही पहिल्यांदाच आमच्या घरी आलात आणि हा असा त्रास सहन करावा लागला. तुम्हाला असंही वाटलं असेल ना, नको ही माणसं, नको हे लग्न. अहो असं काय बोलताय? आम्हाला अजिबात असं वाटत नाहीये. आणि वेणबाई एवढ्या तेवढ्या गोष्टीवरनं लग्न नाही मोडत. हो हो, चला आज चला. आणि तू हे सगळं सामान उचलून आत घेऊन ये. या तात्या चला. सॉरी सिद्धार्थ, सॉरी अदिती. खरं तर या सगळ्यांची सोय करण्याची जबाबदारी मी घेतली होती, पण हे सगळं असं झालं. तुम्ही दाखवत नसलात तरी तुम्हाला राग आलाच असेल, पण आज तुमच्या साखरपुड्याची तारीख ठरणार आहे, तेव्हा आपण सगळं विसरून तयारीला लागूयात. चला. अहो मी तुमच्यासाठी कॉफी आणलीये. तुम्हाला आवडते तशी. ठीक आहे, कॉफी घेतो मी. पण हे अहो वगैरे काय? लग्नानंतर मी तुला अहो म्हणणार आहे. कशाला? राहू दे ना. ते बोलतेस ते चांगलंय सिड, तेच बोल. असं कसं? असं कसं? तुम्ही माझे पती परमेश्वर आहात आणि मी तुमची अभागिनी. अगं काय बोलतेस तू? अभागिनी नसतं, ते अर्धांगिनी असतं. सॉरी सॉरी, अर्धांगिनी आहे. पण तरी राहू दे ना. जे बोलतेस ते चांगलंय. पण घरातल्या सगळ्या बायका आपल्या नवऱ्यांना अहो म्हणतात. त्यांना बोलायचं बोलू दे ना. तू कशाला उगाच बोलतेस? आणि तसंही घरातले कोण तुला असं प्रेशर करणार नाहीत की हेच असं बोल म्हणून. तरी मी म्हणणार, आणि तू ऐकायचं, काही बोलायचं नाही. अहो. बरं ठीक आहे, बोल अहो. ऍटलिस्ट ते शेतात असताना बोलली होतीस ना, वाईस धनी, त्यापेक्षा बेटर आहे. आणि हो, नंतर नंतर तुलाच हे अहो जावं असं ऑड वाटेल. नाही वाटणार. अहो कॉफी घ्या ना, थंड होईल. अहो मला ना आज खूप छान वाटतंय. तुम्ही माहेरी आलात आपल्या. आदिती अगं, हे तुझं माहेर आहे, माझं सासर आहे. हा तेच. तुम्ही माहेरी आलात माझ्या. आता मला माझ्या सासरी घेऊन जा ना लवकर. एवढी घाई काय? जरा थांबा. गाडीने जाऊया की घोड्यावरून जाऊया? एक काम करतो, उचलून घेऊन जातो. चल उचल तुझं सगळं सामान आणि निघ तू आता या खोलीतून. मी नाही जाणार, तुम्ही जा. तू जा, तुम्ही जा, तू जा ना. एक मिनिट. रत्नाकर ताई का की काय झालंय? हे सिद्धू, मी हिच्या सोबत राहणार नाही, आधीच सांगते. एका रूम मध्ये का ठेवलं आम्हाला तुम्ही? मला नाही राहायचं यांच्या सोबत. पाऊण तास अंघोळीला लावला यांनी. मला भराभर आवरायची सवय, आणि सांगितलं तर ऐकत पण नाहीत या. आदिती, मला मोठ्या बहीणसोबत ठेव. अहो पण काही तू काही बडबड करतो. अरे पण दुसऱ्याच्या घरात असं राहतात का? अरे पण तुला काय त्रास होतोय? सिद्धू, याच्या बरोबर नाही राहणार मी. अरे किती अस्ताव्यस्त करून ठेवतो हा. गोट्यात राहून सवय लागली याला.
अरे सिद्धू, अरे त्याला काय म्हणतात ते इंग्लिश मध्ये काय हा ते टॉयलेट का बिलेट तेच ते. अरे तिथे इतकी बटन आहेत, ते एक बटन दाबायला गेलो वरतून बदा पाणी सुरू झालं. आता ते बंद करण्यासाठी मला उशीर झाला, त्याला मी काय करू? ते काय नाही, याच्या सोबत नाही राहणार मी. त्यापेक्षा बयोबय आणि तात्यांबरोबर राहील मी. हे छान आहे. आप्पा थांब, मी पण येते. ए बाई अदिती, अगं एखादी मोठी खोली आहे का? नाही म्हणजे आम्ही सगळी भावंडन तात्या बोयबाई राहतो बाई एकत्र. ए या सुनांना राहू दे वेगवेगळ्या खोलीत. रत्नाका, एवढी मोठी खोली आणि तुम्ही सगळे भावंड राहणार? तुम्हाला तर खाली झोपावं लागेल. तुम्हाला तर त्रास होतो ना. हा काही त्रास नाही, झोपेन मी खाली. पण मी अजिबात झोपणार नाहीये. त्या अर्चना आणि पल्लू दोघे लोळत राहतात नुसत्या बेडवर आणि मग मला खाली झोपायला लागतं. मी आता अजिबात खाली झोपणार नाहीये. हा थांबा थांबा थांबा, मी सॉर्ट करते सगळं. कोणालाही कसलाही त्रास होणार नाही. सुरेखा मावशी. हा तिथे ताई, काय झालं? सुरेखा मावशी, वरच्या फ्लोअरवर ज्या रूम आहेत ना त्या उघडूया आपण. चाव्या घेऊन या आणि त्या रूम साफ करून घ्या. बर. अजून एक फ्लोर आहे? हो. अगं काय ताई, हा उगाच आपलं आधी विचारून तर घ्यायचं. खोल्या कमी आहे, आपण ऍडजस्ट करू. काय ही? जाऊ द्या ना रत्नाक्का, आता प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला ना. आता नका भांडू. इतकं छान एकत्र राहता तुम्ही सगळे आणि मध्येच भांडण सुरू करता. अगं कितीही काही झालं ना, लुटूपुटूची भांडण करणारच ह्या. तू घरी आलीस ना मग कळेल तुला. नाही ये तू घरी, पण हे बघ, प्रत्येक सून ही आधी कुठल्या तरी घरची मुलगीच असते, हे लक्षात ठेव बाई. मग नाही होणार भांडण. अरे कुठे आलोय आपण आणि काय चाललंय तुमचं? ठीक आहे रे. अदिती ताई, वरच्या सगळ्या खोल्या उघडून स्वच्छ करून घेतल्यात, पण तिथे यांनी त्यांच्या सोबत आणलेलं सामान ठेवलंय. तरी तुम्हाला सांगत होतो टेम्पो भरून सामान घेऊ नका म्हणून, कोणी ऐकतच नाही माझं. हरकत नाही. सुरेखा मावशी, एक काम करा, ते सगळं सामान सर्वंट रूम मध्ये शिफ्ट करा आणि या सगळ्यांना वर शिफ्ट करा. तुम्ही सगळे वर शिफ्ट व्हा. आणि अहो, तुम्ही सुद्धा आवरून घ्या. लग्नाआधी मी कॉफी बनवून आणते सगळ्यांसाठी. पण आज मजा आली. हा किती दिवसांनी आपण सगळेजण एकत्र बाहेर पडलो. हो ना. एकत्र प्रवास केला. हा आता थोडी गडबड झाली, पण त्यातही आनंद होता. पाणी घ्या. पाणी घ्या. तुम्हाला त्रास होतोय, दमलात पण तुम्ही. पण सिद्धूला कळू नये, तो चिडू नये, भांडण होऊ नये म्हणून तुम्ही दाखवत नव्हता. कळतंय मला सगळं. हे बघा, माझ्या समोर अभिनय नको. हा अगं तुझ्यापासून काही लपवता येत नाही ग. थोडी दमछाक झाली. मग पण काय माहिती का, त्या पोरीला वाईट वाटू नये ना म्हणून मी काय दाखवलं नाही. यात तिची काहीच चूक नाही बघ. हो नसणारच. अदिती खरंच खूप चांगली मुलगी आहे. ती आपल्या सिद्धूला आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाला अगदी छान सांभाळून घेईल. त्याच्याबद्दल अजिबात शंका नाहीये मला. पण ही विहीणबाई आहे ना, ही काही गोष्टी मुद्दाम करते की काय अशी शंका येते मला. काय म्हणजे आदितीचं सिद्धूशी लग्न होऊ नये म्हणून की आणखी काय? मुद्दामून का करतील त्या? अहो असं असतं तर साखरपुड्याची तारीख ठरवायला त्यांनी कशाला बोलवलं असतं आपल्याला? हा ते खरंय म्हणा. त्यांना जावे म्हणून सिद्धू पसंत असेल, पण आपलं कुटुंब पसंत नसेल का? त्यांनी सगळ्यांना बोलवलेलं जरी असलं ना तरी तू, मी, सुमित्रा, आप्पा आपण चौघांनीच यायला हवं होतं का सिद्धू बरोबर इथे? अहो तुम्ही उगाच विचार करताय. आता मनात कुठलीही शंका ठेवू नका. चल ये, बोल बोल ना, आता का गप्प? काय झालं विणबाई? तात्या, तुम्हाला वाटेल काय बाई आहे ही, मुद्दाम त्रास देते. पण ह्याला विचारा, काय काय सांगून गेले होते मी? आणि हा इथे खुशाल झोपला होता. लाज नाही वाटत? हे सगळे बिचारे गेटवर उन्हात उभे होते.
काय तोंड दाखवू मी या सगळ्यांना? अहो पण आम्हाला खरंच त्रास झालेला नाहीये काही, आम्ही समजू शकतोय. नाही तात्या, तुम्ही कितीही नाही म्हणालात तरी खूप मोठा अपमान झालाय तुमचा. चल माफी माग त्यांची. अहो राहू द्या, दमला असेल तो, लागली असेल झोप. तात्या हो तुम्ही खूप मोठ्या मनाचे आहात, पण शेवटी चूक ती चूकच ना. अहो राहू द्या, केलं माफ. नाही तात्या, तुमचा अपमान झालाय तो राहू द्या. मीच तुमची पाय धरून माफी मागते. अहो हे काय करता वेणबाई? अहो मुलीची आई आहात तुम्ही, अरे पाय काय धरताय? कारण मी चुकले, मला माफ करा. मी खरं तर माझ्या बाजूने सगळी तयारी केली होती, पण मीच कुठेतरी कमी पडले. अहो झालं गेलं सगळं सोडून द्या आता. संध्याकाळी आज साखरपुड्याची तारीख ठरव आणि देवाजवळ प्रार्थना करू की या दोन्ही कुटुंबांना असंच आनंदात ठेव. आता संध्याकाळी बघाच तुमचा कसा पाहुणचार होतो ते. येते मी. चल रे. जावई बापू, तुमची सुद्धा माफी मागते मी. बघा, मी म्हणाले होते ना विहीणबाई खूप चांगल्या आहेत म्हणून. अहो होतात कधी कधी माणसाच्या हातून चुका, हो की नाही? हे हाय महालक्ष्मी हिअर. You got my invite, right? Yeah, thank you so much. Yeah. See you then. And one more thing. Sorry. I forgot to tell you. These in-laws of Aditi, they are from small town. So be ready. Yeah. See you then. Bye-bye. महालक्ष्मी, हे सगळं करून तुला काय मिळतं ग? हॅपीनेस मिलिंद. आणि मिलिंद तू तर काही बोलूच नकोस. इथून निघून लगेच मीटिंगला जायची काय गरज होती तुला? झालं ना तुझ्या मनासारखं? बनलास अदितीच्या नजरेत हिरो. मग आता गप्प बस आणि मला जे करायचं ते मला करू देत. तू देशमुख फॅमिलीला त्रास देतेस, ज्याने अदितीला खूप त्रास होतोय. अरे हे सगळं मी तिच्यासाठीच करते. त्यामागे अदितीसाठी काळजी आहे, ती दिसत नाहीये तुला? महालक्ष्मी, तुला अदितीचा आनंद दिसत नाही? ती सिद्धार्थवर अगदी मनापासून प्रेम करते. ती त्याच्यासोबत आनंदी राहील. प्रेम, आनंद. हो माय गॉड मिलिंद, तुझ्याशी लग्न करतानाही मला असंच वाटलं होतं की मी आनंदी राहीन. पण काय झालं? तुझ्या फॅमिलीमुळे माझं लाईफच बोरिंग होऊन गेलं. सगळं त्यांच्या आनंदासाठी करा, त्यांच्या मनाप्रमाणे वागा. काही पर्सनल स्पेस राहिलीच नव्हती मला. आणि हेच अदितीच्या बाबतीत होणार आहे. नाही होणार, कारण माझी अदिती समजूतदार आहे. तुझ्यासारखी फक्त स्वतःचा विचार नाही करत ती. तू तर काही बोलूच नकोस. तुला हे लग्न हवंय म्हणजे यात नक्कीच तुझा काहीतरी फायदा असणार आहे आणि म्हणूनच तू हे सगळं करतोयस. पण काहीही झालं तरी मी हे लग्न होऊ देणार नाही आणि तू माझ्या प्लॅनच्या मध्ये यायचं नाहीस. येणार, बिलकुल येणार. कारण मला माझी मुलगी जास्त महत्वाची आहे आणि फायद्यासाठी डील्स मी हे बिझनेस मध्ये करतो, नात्यांमध्ये नाही. स्टॉप इट मिलिंद. डॅड. अरे काय झालं बेटा? डॅड, थँक्यू सो मच. बरं झालं तू आलास. इथे खूप गडबड झाली होती. हा कळलं मला. देशमुख फॅमिलीला खूप त्रास झाला ना? हो ना. आणि मी तिथेच ऑफिसमध्येच बसून राहिले असते ना तर मला काही कळलंच नसतं आणि मग सीटच्या फॅमिलीला तसंच गेटवर उभं राहावं लागलं असतं. पण तुझ्यामुळे मला पोहोचता आलं. बेटा तुझ्यासाठी काहीही, अगदी काहीही करू शकतो मी. आणि हो बाय द वे, आपली मीटिंग अगदी व्यवस्थित झाली आणि डील सुद्धा फायनल झालं. काय? यस. आय एम सो हॅपी. तुझ्या सासरच्या लोकांचा पायगुण एकदम चांगला आहे. डॅड, बाय द वे, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. मॉम, कॉंग्रॅच्युलेशन. विश यू द सेम बेटा. तू काहीही कर मिलिंद, पण मी माझे प्रयत्न सोडणार नाही. काहीही झालं तरी मला हे लग्न नकोय.